पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रातल्या मातीचा अस्सल आवाज आपल्या सगळ्यांचे लाडके आनंद शिंदे सरांच्यासाठी. तर मंडळी, हसण्यासाठी सज्ज व्हा, कारण सुरू होतोय तुमच्या हक्काचा मनोरंजनाच्या खेळाचा तास. अर्थात सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत सजना या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल शिंदेशाही तोडा, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे सर. महाराष्ट्राचा दमदार आवाज आदर्श शिंदे सर. सजना चित्रपटातील नायिका तृप्ती मोरे. नायक आकाश सर्वगोड. अभिनेता संभाजी पवार. या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते शशिकांत धोत्रे सर. आणि या सिनेमाचे म्युझिक डायरेक्टर ओंकार स्वरूप सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जशी ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होत असते, त्याचप्रमाणे आता इथे एक चर्चा हास्यामध्ये रूपांतरित होणार आहे. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आजच्या आपल्या चर्चासत्राची सुरुवात प्रेक्षकांना आवडणाऱ्या माझ्याशा छानशा काव्य पुष्पाने करणार आहे सर. काव्य पुष्प? हो, कविता करणार अर्थात. आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे ऊर्जा. अरे वा, म्हणजे विषयाला धरून आहे. अर्थात सर, वा, नेहमीच वा, असते. वा. तर मंडळी ऐका हा. येस येस. ए ऊर्जा, ए ऊर्जा. ए ऊर्जा, ए ऊर्जा, जा तू बहुत दूर जा. मम्मी बुलाएगी तो घर जा, मम्मी बुलाएगी तो घर जा, घर पे हुआ है कर जा, तू कुछ तो काम कर जा, तू कुछ तो काम कर जा, अगर काम नहीं करना है तो घर जा, लेकिन घर पे हुआ है कर जा, लेकिन घर पे हुआ है कर जा, कारण वाढवलेस तू घर जा. आता काम शोधात फिर जा, आता काम शोधात फिर जा, फिरत फिरत घर जा, ए हाय रे मेरा सर जा. तू पण जाऊन मर जा. काय बोलत सर? तू पण जाऊन मर जा असं म्हणालो. अय्या, काय प्रकार आहे हा, मला कळलं नाही. ही अशी पद्धतीची तुम्ही कविता सादर केली? कशी वाटली सर कविता? जबरदस्त. अंगात अशी ऊर्जा आले ना, उगाच ना जोरात जोरात काहीतरी करावं असं वाटतं. हॅलो, एक मिनिट. काय बोलताय तुम्ही, कळतंय तुम्हाला? नाही, जोरात जोरात ओरडावं असं वाटतंय, उड्या मारायची वाटतंय. मग आधीच पूर्ण बोलायचं, आधीच. मोरे, काय चाललं सगळ्यांचं पण गप्पा डुशूम. अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही कशाला प्रोत्साहन देताय? हा, ही कविता होती? हो सर, ही कविता होती? हो सर, काल रात्रभर जागून केली आहे सर मी कविता. अरे मग नका जागू. जागरण तुम्ही करता, हगवण कविता करते. हे यमकावर केलेला अतिप्रसंग आहे हा. ते म्हणते नको नको, तरी तुम्ही त्याला कोंबून आत टाकलंय. एकदा मराठीत एकदा हिंदीत असं करताय. नका करू हे. नाही. जर थेट प्रक्षेपण असेल तर कार्यक्रमाला सुरुवात करा. हो, लगेचच. तर मंडळी वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत, काळाची अपरिहार्य गरज. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पृथ्वी बिर्जे. बिर्जे. हा, तेच सर, तेच. ते कसं, माझं नावच जर बिर्जे असेल तर चालतं सर. एनिवे, आपण चर्चेला सुरुवात करूया. हा, काय ना, आपण काळाच्या वेगासोबत पुढे चाललोय.
पण आपल्याला कळत नाहीये आपण किती सर 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 हा? एकच तिकडे बघा सर लेफ्टला तुमच्या. काय झालं सर? सर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. अरे, पण अजून चर्चा सुरू नाही झाली. हो सर प्रेक्षकांना प्रश्न पडतात आमच्याकडे. बरं सॉरी विचारा विचारा सर. तर आजचा आपला जो विषय ना हा, हा, हा. सर त्याच्यावर मला प्रश्न पडलाय. येस विचारा सर. रंपम पम 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 उसाचा रस. रंपम पम 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 उसाचा रस बालाची अपंडीची काय रस. सर आय एम सो सॉरी. हे जे अपारंपरिक लिहिलंय ते तुम्ही रंपम वाचताय आणि ऊर्जा स्त्रोत तुम्ही उसाचा रस वाचताय. सर सर विषय वेगळा आहे आपला. विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज असं लिहिलंय. अर्थात अर्थात सर असंच लिहिलंय. पण मी काय म्हणतो हा विषय घेऊन एवढी सगळी माणसं बसून चर्चा करण्याचा विषय हाय. सर बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. हे बघा जर तुम्हाला चर्चा नसेल करायची ना तर तुम्ही कोपऱ्यात रंपम करू शकता. अत्यंत महत्वाचा विषय आहे. आम्ही 5 जण चर्चा करू. अत्यंत महत्वाचा विषय. मी म्हणत होतो की काळात आपण इतके पुढे चाललोय पण किती गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं बघा. आजचा जो विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत काळाची अपरिहार्य गरज. मुळात आपल्याला ना बेसिकमध्ये जावं लागणार. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कुठले काय मुळात त्याच्याही बेसिकमध्ये जायचं म्हणजे ऊर्जा म्हणजे काय. सर हा. होय, ते बघ. ले जा तू नाही. नाही. बागो ओय, ओय, में. अरे थांबा ना थांबा ना. मी तुम्हाला कोण आहे मी तुमचा म्युझिक कंडक्टर आहे का. असं केल्यावर गाताय का. तेच ना सूर चुकलाय तुमचा. गाणं चुकलंय. डेफिनेशन चुकली आहे त्या माणसाची. सॉरी. ऊर्जा काले कावा म्हणजे ऊर्जा का तर नाही. मुळात हा त्याचा फंबल आहे आणि तो पण बुद्धीचा. ते ऊर्जा काले कावा आहे. मी जे म्हणतोय ते ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा म्हणजे जिला आपण इंग्रजीत म्हणतो एनर्जी. आणि नेपालीमध्ये कशाला मरायला नेपाळीत पाहिजे. माहित पाहिजे ना. मी जे बोलतोय ते आधी ऐका. ऊर्जा म्हणजे काय मी सांगत होतो. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. आणखीन एक प्रकार असतो ऊर्जा स्त्रोत. तो ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय ही कार्य करण्याची क्षमता आपल्याला ज्या गोष्टीमुळे मिळत असते तो असतो ऊर्जा स्त्रोत. म्हणजे मूळ त्याचा उगम ऊर्जेचा उगम तो कुठनं होतो. तुम्ही मला सांगा ऊर्जा कशी तयार होते. अर्थातच माझ्यापासून. माझ्या जाम ऊर्जा आहे का नाही. कधी कधी ना मी इतका आवर घालतो पण माझ्या कंट्रोलमध्ये येतच नाही. शाना. ऐका ऐका असं मान्य करू की चला तुमच्यातनं ऊर्जा तयार होते बरोबर. पण मग तुमच्यात ऊर्जा कशी तयार होते मला सांगा. म्हणजे नाही कळणार. तुमच्यातली ऊर्जा तयार होते अन्नामुळे जेवणामुळे. लक्षात घ्या ऊर्जा स्त्रोतांविषयी आपण बोलणार आहोत. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत. आधी अपारंपरिककडे जाण्याआधी आपण पारंपरिक ऊर्जा स्त्रोत जाणून घेऊया. जसं की कोळसा गॅस पेट्रोल डिझेल हे पारंपरिक स्त्रोत आहेत. पण आपण इतकी वर्ष ते इतके वापरलेले आहेत की आता ते संपुष्टात आलेले आहेत. आता त्याचे साठे नष्ट होत आहेत. आता साठे पितू एवढं म्हणलं काय होणार दुसरं तर. काय काय साठे हो हा साठे आमच्या शेजारी राहतोय ना. त्याचं काय? येणं पेते एवढं तर काय होणार आहे दुसरं. नाही नाही त्याचा बाप आहे तो तुम्हाला सांगतो देव माणूस आहे. पण साठे एक नंबरचं पेताडा. काय कामाने साठेला सांगणार मी साठे तू नष्ट होणार आहेस. अरे साठे नष्ट होत आहेत म्हणजे साठे नष्ट. साठे म्हणजे स्टॉक. तेच म्हणतोय मी साठे म्हणजे स्टॉक तयारच असतो त्याकडे. अरे कवा बी जा तुम्ही साठे हे घ्या स्टॉक असंच असतो. अरे काय अरे नाही त्याच्याविषयी नाही तुमच्या मित्राविषयी नाही बोलत आहे शेजाऱ्याविषयी नाही बोलत आहे. साठे जे असतात आता कोळशाचे साठे असतात पेट्रोलचे साठे असतात हे हळूहळू ना असे संपत चालले. ही नैसर्गिक संसाधनच संपत चाललेली आहेत. तुमच्या लक्षात येत आहे का. अरे आपण काय करत होतो ना वीज निर्मितीसाठी आपण कोळशाचा वापर करत होतो. आपण पाण्याचा वापर करत होतो. येस वीज निर्मिती तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला धरणं माहिती आहेत धरणं. नाही माहितीये ना. मी आता धरणं सोडलंय. मी धरणं सोडलंय. काय तुडवतात लोक बाई लोक. हॅलो धरणं म्हणजे धरणं नाही. कसं समजावू मी तुम्हाला.
धरण म्हणजे धरण नव्हे, धरण. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.